छावा भाग 140. दूरवरून जवळजवळ येणाऱ्या घोडेपथकांच्या टापांची थडथड मोठी मोठी होत जावी तशी शंभू मनात आता अष्टप्रधान मंडळाच्या आणि औरंगबरोबर जागजागी झडलेल्या हातघाईत कामी आलेल्या कैक मर्दान्यांच्या आठवणी थडथडू लागल्या. भ्रमात गेलेले शेवटच्या क्षणी उशी खालून काढून भिकबाळीची आणि पेशवेपदाच्या शिक्केमुद्रांची डबी पुत्र निळोपंतांच्या हाती देणारे मोरोपंत कसे लागले कच्छपी ते अण्णाजींच्या आणि मासाहेबांच्या. कोण आणि कसा देणार त्याचा जाब. परक्याचे वतन कर्जापोटी आपल्या घशात घालण्याची घालमेल करणाऱ्या पहिल्या पेशव्यांना, शामराजांना पेशवेपदातून मुक्त करणारे आबासाहेब असते आमच्या ठाई, तर काय करते मोरोपंतांचे. कोण आणि कसे सांगणार ते. एवढेच कशाला, कुठल्या भिरमिटीने खुद्द आम्ही गेलो आपणहून दिलेरच्या गोटात. याचा काय जाब देणार आम्ही झालो तरी. आमच्या जागी ते आणि त्यांच्या जागी आम्ही असतो तर कसे वागतो आम्ही. का काही क्षणच असतात कुट्ट काळे प्रत्येक माणसाच्या जगत्या हयातीत. नाही तर गेले असते का एवढ्या पल्ल्याचा विचार करणारे आबासाहेब प्रत्यक्ष औरंगाच्या भेटीस आग्र्यात. आणि पडते कशासाठी अडकून कैद कोठीत. झाली नसेल कधी आम्हाला आबासाहेबांची होते तशी आमच्या पेशवे निळोपंतांना त्यांच्या वडिलांची कधी याद. कधीच का केला नाही मोरोपंतांचा निसटतासुद्धा उल्लेख आमच्याशी बोलताना त्यांनी. की खांद्यावर जोखीम पडताच तोडूनच टाकावी लागतात माणसास नाळेची नाती. मोरोपंत, रायगडाच्या मंत्रीबाडीतील तुमच्या राहत्या वाड्यावर चौकी पहारे बसविताना काय वाटले आम्हास ते आमचे आम्हालाच ठाऊक. आपल्याच सही हाताने आपलाच डावा हात कलम करायची अशी नौबत औरंगावरही येऊ नये या पुढच्या हयातीत. पंतांची जोखमीची जागा दिली आम्ही त्यांचेच पुत्र निळोपंतांस. पण नाही भरून निघाली कधी त्या क्षणी झाल्या कोंडीची जखम. पंत, तुम्ही, आबासाहेब, गोदावरी यांची मनापासून माफी मागण्यासाठी माणूस म्हणून तडफडतंय आमचं हे मावळ मन. पण तुम्हीच सारे हात डोलवून नको नको का म्हणताय या क्षणाला. का. राजांनी गदगदून गर्दन हलवली. साकळल्या रक्तथेंबात थटलेले त्यांच्या चेहऱ्यावरचे घामाचे थेंब त्यामुळं इकडे तिकडे टपकले. खाचा झाल्या रक्तसाकळ्या नाकाम डोळ्यांसमोर अण्णाजी उभे ठाकले त्यांच्या. अण्णाजी कसल्या ऋणानुबंधाची होती ही असामी. आबासाहेबांच्या काळात धाराबंदीचे काम चोख करणारे अण्णाजी आमची मात्र मुस्कटदाबी करायला धजावलेच कसे. अण्णाजी, गोदावरी, रामराजांच्या मासाहेब, कसला त्रिकोण हा आमच्या पावला पावलात अडकत गेलेला. गोदावरीची माफी मागण्याचे सुद्धा विचार उठतात मनात. मग अण्णाजी मासाहेबांची मात्र माफी मागण्याचे का नाही घेत मन, अगदी या क्षणीसुद्धा. आणि गोव्याच्या मांडवी खाडीत आमचा वाहतीला लागलेला घोडा अटीतटीने थोपवून आम्हास प्राणदान देणाऱ्या खंडोजींचे जन्मदाते बाळाजी, आबासाहेबांचे नेक कलमबाज. कलम हत्यारापेक्षा कारिगर होणारे हत्यारांचेही हत्यार. कसे रोखले त्यांनी ते मासाहेबांच्या भिडेस पडून आम्हाविरुद्ध. त्यांचे पुत्र असूनही कधीच केला नाही निळो खंडोजींनी सुद्धा आमच्याशी बातचीत करताना त्यांचा उल्लेख. कसा धजावला त्यांचा हात आमच्या प्राणांपेक्षाही प्रिय दौलतीचा तुकडा थेट शहजादा अकबरास तोडून देण्याची लिखावट करण्यास. नसतेच पाठवले अकबराने त्यांनी रेखलेले खलिते आम्हांकडे पन्हाळगडावर. होताच त्यांचा, अण्णाजींचा, मासाहेबांचा आमच्यावरच्या विषप्रयोगाचा कटाव फत्ते तर होता आमच्या श्वासांचा क्षणात शेवट याहून कमी वेदनांनी. पण या क्षणी या वेदनासुद्धा वेदना का नाही वाटत. अण्णाजी, बाळाजी, श्यामजी, हिरोजी यांना काय वाटले असेल हत्तींच्या पायी चितचुराडा होताना. खंत, असह्य वेदना, अपार यातना. छे, तपशील आला होता. डोंगरा एवढा बोजा अंगावर पडताना सुद्धा ते शांत होते असा. समजून उमजून केल्या करणेने कसदिल होतात ते कसले खंदेशूर. त्यांच्या मनात येऊन पार दूर गेलेले काळे क्षण आज आमच्यासमोर कसे उभे आहेत. का धडपडत आहेत ते आपले काळेपण उजळ करण्यासाठी. जखडबंद असले तरी त्यांना इजाजत देण्यासाठी का उठत आहेत आमचे हात.
पुरे अंग घुसळून वर उठविण्यासाठी म्हणून राजांनी दोन्ही हातांना झटका दिला. पुन्हा कचला भक्कम तख्ताकुलाह त्यांच्या मनगटात. निरुपायाने राजे देही शांत राहिले, पण मन फडफडतच राहिले. त्या फडफडीतूनच आवाज उठू लागले. प्रल्हादपंत, न्यायाधीश. एकदा गफलत झाली तरीही त्यांच्याच हाती न्यायाधीशाची सूत्रे देताना आम्ही म्हणालो होतो, मुलखात जसे डोंगरकडे तसे न्यायाधीश. आल्या वादळ वाऱ्यानं झाडं झुडपं डुलली हेलावली एवढंच काय उन्मळून पडली तरी समजू शकतं. पण डोंगरकडेच पायीचा धर सोडून लटलटू लागले तर? अगदी निर्वाणीचा म्हणून औरंग दौलत डुबवायला चालून येताच खुद्द न्यायाधीशांनीच हात मिळवणी करावी शिर्क्यांशी. त्यासाठी त्यांनाच दस्त करण्याचा आखरी हुकूम सोडावा लागला आम्हास. आणि आज तर खुद्द आमच्याच बाबीने न्यायाधीश होण्याची संधी मिळावी औरंगजेबास. शेवटी काळ आणि नियतीच असते का प्रत्येकाचा न्यायाधीश? औरंगने अन्याय नाही न्याय दिला आहे आम्हास असे पुन्हा पुन्हा का वाटते? याहून गैर कोणताही निवाडा केला असता त्याने तर दिल्लीच्या चांदणी चौकात नेताजी पालकरांचा मोहम्मद कुलीखान करणारा तो आमचे मामासाहेब बजाजी निंबाळकर यांच्यावर अफजलच्या स्वारीत गुदरला तसा प्रसंग गुदरता औरंगमुळे आमच्यावर तर? औरंगने तोही विचार नक्कीच केला असणार. म्हणूनच तर त्याने रहुल्लाच्या सवालास आमच्या सामनेच तडकावून उत्तर दिले, ये नहीं पडेगा नमाज कभी. औरंग, आलीच नसती नौबत तर राजहवसेपोटी ढोंग म्हणून तू हयातभर पुढे धरलेला इस्लाम न पत्करताही पढलो असतो आम्ही नमाज. एवढ्याचसाठी की तुझ्या अल्ला तालाने मेहेर होऊन आपल्याच बाप भावांची अघोर कत्तल करणाऱ्या, आपल्याच बेटीला कैदेत टाकणाऱ्या, लाखो गोरगरीब हिंदूंना जीवे मारणाऱ्या, शरण आलेल्यांना इस्लामी करणाऱ्या, त्यातल्या ताकदवरांना मनसबी बक्षून लाचार करणाऱ्या तुला एकदा तरी माफ करून परवरदिगार असल्याची खातर पटवावी त्याने. यासाठी जसजशा दिवस रात्रीच्या कुणासही सोडविता न येणाऱ्या चावर मिठ्या कडकडून पडत होत्या तसतशी राजे कुलेश दोघांचीही मने साकळून एकवटून थळी करून येत होती एकाच विचारावर, सोनं झालं आहे जीवाचं. त्या पुऱ्या तळावर चमत्कारिक विचारांचे जाळेच जाळे पसरले होते. दोघेही जबान नजर गमावलेले कैदी एकमेकांबद्दल विचार करीत होते. त्यांची मनं अडकलीच मागे तर एकाच विचारात अडकत होती. महाराणी ऐकल्या आहेत मागं. या इथून तिथवर पसरल्या दौलतीबाबत रयतेला धीर दिलासा देऊन उभं करण्यासाठी कशा बांधतील त्या मन? कोण देईल त्यांना घरोब्याचं पाठबळ? औरंग तर आपल्या शामियान्यात कधी दोघा कैद्यांचा कधी सेवाचा बगावती मुलूख कसा डुबवावा याचा विचार करताना हाताची माळ ओढत मध्येच थांबून छताला निरखत सारख्या पायफेऱ्या घालीत होता. बेटी झिनत त्याला वाळा मिश्रित लिंबू सरबत मधून मधून स्वतः देताना धाडसाने विचारत होती, कैसी है तबीयत अब अब्बाजान? खरे तर आपल्या आब्बाजानने कैद्यांना सुनावलेली सख्त सजा तिच्याही स्त्रीमनात रूपत चलत होती. औरंगलाही घोर पडला होता. हिंदुस्थानच्या सल्तनतीला आपल्या मागे कोण सांभाळेल याचा. खरोखर सत्तेची राज्ये साम दाम दंडभेदाने उठविणे सोपे आहे, पण त्यात जीव अडकणे केवढे अवघड आहे. तळावरचे सारे सरदार हशम जथ्या जथ्याने दबक्या कुजबुजीत विचार करीत होते तिघांचाच, 2 कैदी आणि शहेनशहा यांचा. तो तळ नव्हताच. होते मनामनांचा मेळ गैरमेळ पडलेले विचारच विचार यांचे एक गुंतवळ झालेले प्रचंड जाळे. नवा दिवस उगवला होता. कैद्यांचे झाले तेवढे हाल पुरेसे वाटले नाहीत म्हणूनच ताबेदार इखलासने नवे जल्लादी पथक कैद्यांसमोर घेतले. दोन्ही कैद्यांच्या अंगावरचे विदूषकी कुर्तेही त्या पथकाने टराटर ओरबाडून काढले. उरले तख्ताकुलाह आणि साखळदंडाखाली अडकून पडल्याने न ओरबाडता आलेले फक्त चुकार तुकडे. देखते क्या हो, फेंक दो कुत्तों पर वो नमकीन पाणी, छाल उखाड कर इनकी. बावरल्या बावचळलेल्या हबशी जल्लादांवर इखलास ओरडला. पथकातले साप्ते घेतलेले जल्लाद पुढे झाले. त्यांनी नारळाचे खोबरे किसावे तसे धारदार साप्त्यांनी दोन्ही कैद्यांची जागजागी साल सोलायला सुरुवात केली. जल्लादच आता पुरे हैराण झाले. दोन्ही कैद्यांपैकी एकही कैदी अंग सोलवटून निघत असतानाही हूं की चू करीत नव्हता.
जल्लादांनी आजवर कैक माजोर कैद्यांची साल अशी सोलवटून काढली होती. त्यांचा तडफडाट आणि किंकाळ्या ऐकताना तर नेहमीच जोशच संचारत आला होता जल्लादांच्या अंगी. पण आज काय ताज्जुब बघत होते ते. त्यांचेच हात थरथरू लागले सापते ओढताना. राजे आणि कुलेशांचे देह आता मानवी दिसेच नात. ते झाले होते जयंतीच्या दिवशी अंगभर शेंदूर फासलेल्या हनुमंताच्या मूर्ती. सापतेधारी मागे हटले. तस्तासारखी तांब्याची भगुनी घेतलेले हबशी पुढे झाले. त्या भगुन्यात भरले होते मीठ पाणी. तावल्या धाबेवर लोहाराने चारी बाजूंनी पाणी शिपकारावे तसे त्या हबशांनी हातच्या भांड्यांतील मीठ पाणी राजे कुलेशांच्या सोलवट रक्ताळ देहांवर शिपकारायला सुरुवात केली. लोहाराच्या पाण्याची चरचर भोवतीच्यांना ऐकायला येते. या मीठ पाण्याची चरचर तशी कुणालाच ऐकू येत नव्हती. उभ्या अंगाला शेकडो सुया भोसकल्यागत वाटत होते ते फक्त राजे कुलेशांना. देहांचे आगडोंबी कुंड झाले होते त्यांच्या. गच्च मिटून होणाऱ्या वेदना मिटवाव्यात तर डोळेही नव्हते. तरीही लाटाच लाटांवर डुचमळत्या तळ्याकडे बघत शांतपणे आपली पिसे साफ करीत खंड्या पक्षी काठाच्या फांदीवर बसावा तसे ते देहाच्या वेदनांकडे पूर्ण अलिप्त मनाने बघत त्याच्या काठावर शांत बसले होते. बघ्यांचा कालवाही खरोखरच शैतान वाटावेत असे कैदी समोर बघून थरकल्याने आता चिडीचाप झाला होता. ती सजा बघायला प्रत्यक्ष औरंगजेबच असता तर नक्कीच सगळ्या तळावरच्या सरदारांच्या खिल्लती खेचून आणायचा हुकूम करून त्याने त्याचेच कफन इतमामाने कैद्यांच्या अंगावर पांघरायचा हुकूमही दिला असता. कधीच नव्हती एवढे हाल करणारी सजा त्याने हयातीत कुणालाही फरमावली. लटपटलेल्या काळजांचे बघे आता एक एक करता काढत्या पायांनी आपापल्या राहुट्यांकडे परतू लागले. सापते आणि मीठ पाण्याची तस्ती भांडी तिथेच फेकून जल्लादी पथकही निघून गेले. इखलास तेवढाच उरला. त्याच्यावर सोपविलेल्या सजेची एक जोखीम त्याच्यापुरती आता बाकी होती. कैदी पुरते गतप्राण होताच दोघा ताकदीच्या जल्लादांना निवडून एकाच फटक्यात दोघा कैद्यांची मस्तके धडावेगळी करणे. भाल्याच्या टोकावर ती खोचती ठेवून वाजत गाजत उभ्या तळभर ती सर्वांना दाखवून त्यांचीही नाचवत धिंड काढणे. शेवटी धडे एकीकडे साखळ दंडात पडलेली. ती मुंडकी तळाबाहेर कुठंतरी कोल्ह्या कुत्र्यांनी खावीत म्हणून भाल्यांसकट फेकून देणे. पण या इखलासच्या आखरी जोखीमेला अद्याप अवकाश होता. सजा दिल्याच्या तणावाने इखलास एवढा थकला होता की क्षणभर त्यालाच वाटले आपणही जखडलो गेलोत न दिसणाऱ्या एका खांबाला. तो दोन्ही कैद्यांकडे तसाच बघत राहिला. आता फक्त त्याच्या खिदमतीचे 5-10 हाशमच होते बाकी त्याच्या भोवती. काय वाटले त्याचे त्यालाच कुणास ठाऊक. संथ पावले टाकीत तो राजांच्या समोर आला. भयान दिसणाऱ्या मरहट्ट्यांच्या बागी सुभेदाराला त्याने पायांपासून लाकडी टोपीपर्यंत निरखले. इखलासची एरवी क्रूर मगरूर वाटणारी नजर आता विचित्र दिसू लागली. राजांच्या देहभर फिरत ती त्यांच्या छातीवरच्या भवानी माळेवर मात्र जखडबंद झाली. फक्त राजांनाच ऐकू येईल एवढे हलके तो पुटपुटला. दे दो हमें ये सुभेदार. त्याने त्या रक्त मीठ पाणी घाम यांनी नाहून निघालेल्या चिपचिपीत भवानी माळेला हातच घातला. आ राजे मरणावरच पडलेली कुडी सगळे बळ एकवटून आता तडफडती हलवू लागले. ती हलविताना नकार दर्शवणारी गर्दन एकसारखी झटकू लागले. खांब हिंदकळू लागला. जसा पुढं गेला तसाच इखलास हातची भवानी माळ सोडून झटक्यात मागे झाला. का पाहिजे होती त्याला ती? एवढ्या पहाडी सुरम्याची एकतरी यादगीर म्हणून जपणार होता ती इखलास. त्यासाठीच देहभर निरखून राजांची फक्त घेता येण्याजोगी माळच शिल्लक होती. नको, घेऊ नकोस ती. हा संकेत त्याला कळला होता. आपल्या खिदमती पथकाच्या हशमांवर तो कसा तरीच ओरडला. सब चले गए नजारा देखने वाले नाबकार लौंडे यहाँ से. तुम क्यों रुके? निकल जा. आणि स्वतः इखलासच आपल्या घोड्यावर झेप घेऊन निघून गेला. आता वर निळेभोर आभाळ, पायांखाली वढू बुद्रुकाची कितीतरी पुराणी मावळ माती, न दिसणाऱ्या पण जवळच खांद्याला खांदा मिळवून संथ वाहणाऱ्या इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर जगाला एकले वाटावेत असे मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि छंदोगामात्य कवी कुलेश राहिले.
आता राजांचा स्वतःचा एक दर्पण पडले असेल आमच्या देहाच्या दर्पणात त्या हिंदुस्थानच्या शहेनशाहास नीट नजरेला आमच्या आबासाहेबांचे असली रूप असता त्याचा एकही शहजादा आमच्या जागी तर का वाटले आमचे कोंडाजी सरलष्कर म्होलोजी बाबा गेले तेव्हा आमचे एक एक अवयवच गेले असे? का केली प्राणपणाने आमची सोबत निळोजी पंत, खंडोजी, रामचंद्र पंत, हरजी राजे, रूपाजी, विठोजी चव्हाण, मानाजी मोरे आणि एवढ्या दूरच्या कनोज देशीच्या कुलेशांनी? आम्ही केवळ राजे होतो म्हणून? नाही नाही, माणसे फक्त भाकरीच्या तुकड्यासाठी लाचार नसतात. तळहातावर जीवाची ज्योत घेऊन कुरवंडीसाठी सिद्ध होतात ती अशी सुखासुखी नाही. ज्यांनी साथ दिली आबासाहेबांच्या या श्रींच्या नावे उठवलेल्या गोरगरीब रयतेच्या राज्याला राखण्यास त्यांचा अभिमान वाटतो या क्षणी आम्हास. जे फितवेखोरीने पाठमोरे झाले त्यांची एवढी सुद्धा खंत नाही वाटत. खरेच आहे, राजा म्हणजे उपभोग पारखा स्वामी आणि वेळोवेळी कटावांच्या काट्यांतून चालत गेलेला, आपलीच माणसे पाठमोरी झाली असताना औरंगासारख्या माणसाच्या हाती फसलेला, ही अशी सजा अंगावर पेलणारा आमच्यासारखा सजेचा राजा म्हणजे कोण? सजेचा राजाही असतो, पण स्वामी नव्हे तर सेवक. वेदनांचेच उपभोग करून जित्या देही भरपेट भोगलेले असतात ते त्याने. सजा घेणारा राजा म्हणजे वेदनांचे उपभोग भोगणारा पहिला सेनापती आणि शेवटचा सेवक. केवढे हायसे आणि भरून पावल्याचे समाधान वाटले राजांना आता. वढूची मावळी सांज आता उतरली, पण दोन्ही कैद्यांना एवढी सुद्धा कल्पना नव्हती की आता सांज आहे, सकाळ की दुपार. आता त्या दोघांनाही पुरते कळून चुकले की हयातीच्या दौडीचा शेवटचा मुक्कामी तळ जवळ येत चालला आहे. मांडाखालचे हात, पाय, डोळे, जबान यांचे जनावर पार फेसाळले, थकदिल झाले ते. त्याला टाच मारावी असे सुद्धा नाही वाटत आता. दिवसभर आभाळाची दौड करून थकावटीला आलेली मावळ किरणे मायेने जवळ घेत त्यांच्या थकल्या पाठमानांवरून आपल्या असंख्य लाटांचे हात फिरवीत शांत संथ वाहतच होत्या फक्त इंद्रायणी आणि भीमा. राजे आणि कुलेश यांचे डोळे जबान काढल्यापासूनचा 12वा दिवस उगवला. हाल झालेले छंदोगामात्य कुलेश मध्यरात्रीच केव्हा तरी गतप्राण झाले होते. मरण्यापूर्वी त्यांनी प्रणाम स्वामी म्हणण्यासाठी केवढ्या तरी मोठ्याने आ केला होता. त्या चमत्कारिक आवाजाने कैद्यांभोवती गस्त देत फिरणारे पेंगुळलेले गस्तेही दचकले होते. आ करत राजांनी कुलेशांना प्रतिसाद दिला. छंदोगामात्य आता छत्रपतींना प्रतिसाद देऊच शकत नव्हते. काय झाले असावे हे राजांनी मनोमन ताडले. कवी कुलेशांच्या जिंदगीचा छंद परमात्म्याच्या महाकाव्याला जाऊन मिळाला होता, त्यात एकरूप झाला होता. 12वा दिवस. राजांना कल्पनासुद्धा नव्हती की असेच रायगडी मंचकावर पडलेले रुग्ण आबासाहेब 12व्या दिवशीच अनंतात लय पावले होते. त्या दिवशी पायांच्या नखांपासून डुईच्या केसावळीपर्यंत एक एक अवयव गार पडत होता त्यांचा. आज असे काय होते आहे? आमच्या पायांच्या नखांपासून डुईच्या केसावळीपर्यंत गेल्या 10-12 दिवसात नव्हता असा अवयव का पेटून उठतो आहे? गेल्या थोरल्यांनी उरफोड करून इथल्या माणसाला जगण्यातला अर्थ पटवून सांगितला होता. जाते धाकले आज इथल्या माणसाला प्रसंग पडलाच तर मरावे कसे याचा अर्थ पटवून देणार होते. शिव आता जीवाच्या अगदी नजर टप्प्यातच दिसू लागला राजांना. आबासाहेब गेल्यानंतर हितोपदेश म्हणून लिहिला समर्थांचा खलिताच शब्दभर दिसू लागला त्यांच्या जीवज्योतीला. शिवराजाचे 8वावे रूप, शिवराजाचा 8वावा साक्षेप, शिवराजाचा 8वावा प्रताप, भूमंडळी, शिवराजाचे कैसे बोलणे, कैसे चालणे, सलगी देणे कैसी आहे, याहून विशेष ते करावे, जीवित तृणवत मानावे. धर्मातून राजकारण मार्गी लावणारे समर्थ आणि राजकारणाच्या धामधुमीतही धर्मकारण मार्गी लावणारे आबासाहेब. केवढे पारखले होते त्यांनी परस्परास. जीवित तृणवत मानावे. समर्थ खलित्यातील हितोपदेश राजांच्या कानामनात उभ्या देहात घुमू लागला. आता तर त्यांना उभ्या मराठी दौलतीचाच केवढा तरी भव्य गोंधळ चौक समोर मांडल्यागत दिसू लागला.
हंबीरराव, खंडोजी, निळोपंत, बहिर्जी, कोंडाजी फरजंद, म्हालोजी बाबा, कृष्णाजी कंक, रामचंद्रपंत, कुलेश, गेलेले असलेले कितीतरी लोक हाती संबळ तुणतुणी घुमवीत मिटल्या डोळ्यांनी उदोकारच उदोकार उठवीत होते. उद ग अंबे उद. केवढा भव्य हा आम्ही यापूर्वी कधीच न बघितलेला आई जगदंबेचा गोंधळ. सगळ्याच मानकऱ्यांच्या माथी भंडाऱ्याचा मळवट भरलेला साफ दिसतो आहे आम्हास. दिसत नाही फक्त तुळजा भवानी. कुठे आहे ती? हे काय चमत्कारिकच दिसते आहे. हा भास तर नाही. ही जगदंबेचीच मूरत दिसते आहे. फक्त तिचा मुखडा थोरल्या औंगत दिसतो आहे. तिच्या दोन्ही डोळ्यांच्या जागी आबासाहेब आणि समर्थांच्या मुद्रा दिसत आहेत. जगदंब मूर्तीच्या मळवटाच्या आडव्या दुबोटी रेघात दिसत आहेत आमच्या श्रीसखी आणि रामराजांच्या ताराऊ. रामराजांच्या मुद्रेचा पसरता भंडारा या दुबोटी मळवटामागे खडा दिसतो. पण असे का होते आहे? या एवढ्या भव्य जगदंब मूर्तीत आम्हीच कसे नाही दिसत कुठे? का? आता या क्षणी राजांना सभोवार मांडल्या भव्यच भव्य गोंधळातले आपल्या जीवज्योतीचे नेमके रसरशीत स्पष्ट मानकरी स्थानच दिसू लागले. इथून तिथवर पसरलेल्या रंगावल्या नादभरल्या आभाळाने तेजाळ सूर्यगोळ्याला केवढ्या तरी भरल्या डोळ्यांनी नुसते निरखावे तसे शंभूराजांचे डोळे हरवलेल्या देहाचेच सारे अवयव त्या जीवज्योतीला भरून पावल्या डोळ्यांच्या भावनेने बघू लागले. ती ज्योत आरोपित संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले नव्हती. उभा सह्याद्रीच जिंकण्यास येऊ आलो तर म्हणणारी दिलेरला मिळणारी भिरमिटलेली खुद्द त्या ज्योतीलाही कायदे न आवरता आलेली बेलाग उधळलेली भ्रमचित्त जवानीची उर्मी नव्हती. ती कुणाची छत्रपती स्वामी धनी नव्हती. कुणाचे बाशिंगबळ, कुणाचे आबा, कुणाचे भाऊ नव्हती. आता ती जीवज्योत कुणा माणसाशी मातीशी कसलेही नाते सांगणारी नव्हतीच. क्षत्रिय कुलावतंस, सकळ गुणमंडित, अखंड लक्ष्मी अलंकृत, गो ब्राह्मण प्रतिपालक, श्रीमन महाराज राजा शंभू ही गेली अनेक साले धारण केलेली बिरुदावली अंगच्या रक्ताने त्यांनी केव्हाच धुवून टाकली होती. जमिनीपासून थेट आभाळापर्यंत आपल्या जीवाची एक नजर ठरणार नाही अशी भव्य फरफरणारी ज्योत भासू लागली त्यांना. कसे आहोत आपण? ज्योतीने सवाल केला आपणालाच. कसे? शिवालयातल्या ऐकू येणाऱ्या घंटांनी केवढा तरी घोष धरला आता. संबळ तुणतुणी शिगेला चढली. भंडाऱ्याच्या उधळल्या मुठींनी आभाळ कसे कोंदून गेले. कशी दिसते आहे ही ज्योत? भोवतीच्या पंचेंद्रियांना आपल्यातच ओढून घेतलेल्या त्या जीवज्योतीचा झाला होता आई जगदंबेच्या मांडल्या या भव्य गोंधळ चौकातील अंगभर पाजळलेला फरफरता 5 पेडी पोत. संताजी धनाजी यांनी तो आपल्या हातात नाचविता धरला होता. त्यांच्या हातातून तो कैकांच्या हातात जात गोंधळ चौकभर अखंड फिरू लागला. जगदंबेचा तो 5 पेडी पाजळता पोत. क्षणभर त्याने फरफरता सवालच स्वतःला केला. जीवित तृणवत मानावे? आपणच जाब दिला. समर्थ, तृणाच्या पात्यालाही असतं जळून भस्म होण्याचं भय. आम्हास तेही नाही उरलं. त्या पोतालाच पोत महात्म्य ऐकू येऊ लागले. पंचेंद्रियांचा जीव पोत हा त्रिगुणगुणी वळला. कानातले चौकडे काढून टाकावेत तसे त्या पोताने पाजळते होतानाच त्रिगुण काढून केव्हाच दूर फेकले होते. पोताला आता काही दिसेना. दिसू लागला फक्त इंद्रायणी आणि भीमेचा एकजीव झालेला पावन संगम. याच इंद्रायणीच्या काठी ज्ञानोबांनी आपल्या वारकऱ्यांना मराठमोळी गीता सांगितली. ज्ञानेश्वरी. तुकोबांनी आपली गाथा रचली. आमच्यातून वाहून गेल्या रक्ताच्या करंजेलाने आज रेखली जाते आहे एक राजगाथा, एक शंभूगाथा, एक शंभूभूषणम. पोत फरफरून उठला. औरंगजेबाच्या हुकुमाने जल्लादी पथकांच्या हाते इखलासने उद्ध्वस्त केलेला शंभूदेह सोडून चालला. समोरच्या इंद्रायणी आणि भीमा यांच्या पावन संगमात तो आता डुबवला जाऊ लागला. डुबतानाही तो फरफरला. जगदंब जगदंब. सर्र आवाज उठला. जगदंब पोत उरात घेऊन इंद्रायणी आणि भीमा आज पहिल्याने माना वाकड्या करून काठावरच्या सजेच्या खांबाकडे बघत संथ वाहू लागल्या.
त्यांना दिसत होती. मान टाकलेल्या शंभूदेहाच्या छातवानावर अजूनही मावळतीच्या किरणात रक्ताने न्हाऊन गेलेली, तरी तळपणारी 64 कवड्यांची अशरण तळपती माळ. आणि फक्त माळ. कादंबरी समाप्त.